आता भारतीय राज्यघटनेवर जो पडलेला प्रभाव आहे हा लक्षात घेतल्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत, आणि तो म्हणजे भारतीय संविधानाचं जे मूलभूत तत्त्वज्ञान आहे, भारतीय संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत ही आपण पाहणार आहोत, आणि त्यानंतर मग आपण मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व याच्याकडे वळणार आहोत. आतापर्यंत आपण राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया, घटना परिषदेचं कामकाज, घटना परिषदेतील विविध समित्या आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे विविध स्रोत यांचा अभ्यास केला. या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण भारतीय संविधानाचं जे मूलभूत तत्त्वज्ञान आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय संविधानाची जी वैशिष्ट्ये ही आपल्याला लक्षात येतात, ही वैशिष्ट्य समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. आपल्या भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे, जे प्रियांबल आहे, त्यामध्ये संपूर्ण राज्यघटनेचं सार सामावलेलं आहे असं म्हणतात. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा, भारतीय राज्यघटनेचा गाभा म्हणून या प्रियांबलकडे बघितलं जातं, आणि याच्यामध्ये सर्व प्रकारची तत्व ही आलेली आपल्याला दिसून येतात. तर हे राज्यघटनेचा हा जो सरनामा आहे, हा सरनामा या ठिकाणी आपण समजून घेऊयात आणि त्यात कोणती तत्व आलेली आहेत ती तत्व या ठिकाणी लक्षात घेऊ, आणि मग त्यानुसार मग आपल्याला भारतीय राज्यघटनेचं जे मूलभूत तत्वज्ञान आहे ते लक्षात येईल. सुरुवातीला ही जी उद्देशिका आहे, हे जे प्रियंबल आहे, हे मी आपणासमोर सादर करतो. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि संधीची समता प्राप्त करण्यासाठी, तसेच त्या सर्वांमध्ये व्यक्तीचा दर्जा आणि राष्ट्राची एकता व अखंडता सुनिश्चित करणारी बंधुता वाढविण्यासाठी दृढ संकल्पित होऊन आपल्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949ला एतद्वारे या संविधानाला अंगीकृत, अधिनियमित आणि स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. ही झाली आपल्या भारतीय राज्यघटनेची उद्देशिका किंवा प्रियांबल. आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या भारतीय राज्यघटनेची जी काही महत्त्वपूर्ण तत्व आहेत, ही तत्व याच्यामध्ये अनुस्यूत करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. घटना परिषदेचे जे कामकाज 9 डिसेंबर 1946ला सुरू झालं आणि 11 डिसेंबरला घटना परिषदेच्या निवडणुका झाल्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून निवडला गेले, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मग हे घटना परिषदेचं कामकाज पुढे आलेलं आहे. 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटना परिषदेमध्ये आपलं मत ठेवलं, आपलं भाषण केलं. त्यामध्ये घटना निर्मितीचे उद्देश त्यांनी सांगितले की भारताचं संविधान, भारताची राज्यघटना निर्माण करून आम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे, आमची पुढची वाटचाल काय राहणार आहे, आमचं ध्येय काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेला आहे. आणि त्यांनी मांडलेला हा जो उद्देशांचा ठराव आहे, त्यांनी मांडलेला भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा हा ठरावच पुढे भारतीय राज्यघटनेची उद्देशिका किंवा प्रास्ताविका म्हणून आपण स्वीकारलेला आहे. याच्यावर घटना परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर साधक-बाधक चर्चा झालेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेले उद्देश सर्वांनी समजून घेतलेले आहेत, आपली मतं मांडलेली आहेत, आणि सर्वसंमतीने सर्वांच्या विचारातून आपण 22 जानेवारी 1947ला हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रस्ताव, हा उद्दिष्टांचा ठराव या ठिकाणी स्वीकारला. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटना कशी असेल किंवा आपली राज्यव्यवस्था कशी असेल, स्वातंत्र्योत्तर भारत आपण कशा पद्धतीने उभा करणार आहोत, नागरिकांना कोणते अधिकार देणार आहोत, कोणत्या तत्वाच्या आधारावर आपण काम करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपली भारतीय राज्यघटना ही प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य अशा पद्धतीची राज्यव्यवस्था देणारी आणि त्यासाठी कटिबद्ध असणारी ही राज्यघटना आहे.
की राज्यघटनेच्या निर्मितीचा उद्देश जो आहे तो समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, आर्थिक आणि राजनैतिक न्याय प्रस्थापित करणं हा असेल. त्याचबरोबर सर्व नागरिकांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, नागरी स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यामध्ये ही राज्यघटना कटिबद्ध असेल असंही सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही सर्व प्रकारची तत्व आपल्या या भारतीय राज्यघटनेमध्ये अनुस्यूत झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर या उद्देशिकेमध्ये, या प्रस्ताविकेमध्ये तदनंतरच्या काळामध्ये जाणीवपूर्वक काही शब्दांची योजना करण्यात आली. 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976ला या उद्देशिकेमध्ये प्रामुख्याने 3 शब्द टाकण्यात आले. त्याच्यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकता हे जे ते 3 शब्द आहेत. एकता आणि अखंडता. अखंडता हा शब्द हा नंतर त्या ठिकाणी अनुस्यूत करण्यात आलेला आहे. तर समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे तत्व घटना निर्मितीपासूनच आपण स्वीकारलेले आहेत. ते घटनेच्या वेगवेगळ्या तरतुदींमधून द्रगोचित होतात. त्यामुळं उद्देशिकेमध्ये जरी ते नंतर घेतलेले असले तरी भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणून किंवा भारतीय राज्यघटनेचा एक अधिष्ठान म्हणून हे तत्व आपल्या राज्यघटनेला लाभलेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ते काही 42व्या घटनादुरुस्तीनंतर ते आपल्या राज्यघटनेत आले असं नाही. फक्त आपण त्याला ठळक केलेलं आहे. एक उद्देश म्हणून आपण त्याला प्राधान्यक्रम, त्याचा प्रेफरन्स जो आहे तो त्याला दिलेला आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. भारतीय संविधानाचा हा जो गाभा आहे, ही जी प्रास्ताविका आहे, ही बघितल्यानंतर आपल्याला भारतीय संविधानाची ओळख होते आणि राज्यघटनेची वैशिष्ट्ये लक्षात येतात. ही राज्यघटनेची वैशिष्ट्ये एक एक करून या ठिकाणी आपण समजून घेऊयात. भारतीय राज्यघटनेची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये उदार मतवादी लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. ब्रिटिशांचं या ठिकाणी राज्य होतं. ब्रिटिशांनी जरी उदार मतवादी धोरण राज्यकारभार करत असताना अनुसरलं नाही तरी भारतीयांना, विशेषतः सुशिक्षित भारतीयांना ब्रिटिश पार्लमेंटच्या कार्यपद्धतीची ओळख झालेली होती. इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष कशा पद्धतीचा राज्यकारभार चालतो, तिथल्या नागरिकांना कशा पद्धतीने अधिकार देण्यात आलेले आहेत हे या शिकलेल्या भारतीयांनी समजून घेतलेलं होतं. आणि ब्रिटिशांच्या सानिध्यामुळे, सहवासामुळे, ब्रिटिशांच्या शिक्षणामुळे आपल्याला उदारमतवाद, स्वातंत्र्य, समता, लोकशाही या तत्वांची ओळख झालेली होती. म्हणून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीपासूनच उदारमतवादाचे हे धोरण आणि उदारमतवादी लोकशाहीचे स्वरूप स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी लोकशाही आहे ही जरी स्वातंत्र्य देणारी असली तरी दुसऱ्या बाजूला आपल्याला सामाजिक न्याय आणि समता याचं सुद्धा या ठिकाणी संतुलन साधायचं आहे हे आपल्या घटनाकारांनी लक्षात घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून उदारमतवादी लोकशाहीसोबतच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हे सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. धर्मनिरपेक्षता हे तर अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आपल्या भारतीय राज्यघटनेचं सांगावं लागेल. परंतु धर्मनिरपेक्षता या संकल्पनेच्या संदर्भानं अनेकदा गल्लत होते. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव नव्हे. सर्व धर्म समभाव हा धर्मनिरपेक्षतेचा एक भाग आहे. धर्मनिरपेक्षतेमध्ये त्या राज्याचा म्हणजे गव्हर्नमेंटचा किंवा स्टेटचा कुठलाही स्वतःचा असा धर्म असणार नाही आणि ते शासन, ते गव्हर्नमेंट कुठल्याही धर्माला महत्त्वपूर्ण स्थान देणार नाही किंवा कुठल्याही धर्माला दुर्लक्षित करणार नाही. म्हणजे राज्याचा स्वतःचा असा कुठलाही धर्म असणार नाही, कोणत्याही धर्माला अधिक तो जवळ करणार नाही किंवा दूरही लोटणार नाही. तर अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षतेचे जे तत्व आहे की राज्यकारभार करत असताना राज्यकर्त्यांनी धर्मक्षेत्र बाजूला ठेवून, धर्म बाजूला ठेवून निरपेक्ष भावनेनं आणि स्वतंत्र बुद्धीनं संपूर्ण मानवांच्या कल्याणासाठी योग्य असे निर्णय घ्यायचे आहेत, ही धर्मनिरपेक्षता या ठिकाणी अपेक्षित आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेने संघराज्याचं स्वरूप स्वीकारलेलं आहे हे यापूर्वीच्या निवेदनात येऊन गेलेलंच आहे. परंतु हे संघराज्य नेमकं कसं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला ह्या संघराज्याची माहिती असली पाहिजे. संघराज्याचं जे काही सर्वसाधारण ठळक वैशिष्ट्य असतात की संघराज्यात अधिकाराची विभागणी केलेली असते, राज्यघटना लिखित स्वरूपाची असते. संघराज्यामध्ये हे प्रांतिक गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट
असे दोन वेगवेगळे जे गव्हर्नमेंट आहेत त्यांचे अधिकार क्षेत्र निश्चित झालेले असतात, त्यांची कार्यपद्धती कार्यप्रणाली निश्चित झालेली असते. त्या दोन्ही गव्हर्नमेंटसाठीच्याच राज्यघटना वेगवेगळ्या असतात, त्यांच्यासाठीचे न्यायालयाची तरतूद किंवा न्यायालय स्वतंत्र असतात. एवढंच नव्हे तर स्वतंत्र निशाण किंवा ध्वजसुद्धा त्या प्रांतांना दिलेला असतो. प्रांताचा वेगळा ध्वज असतो, केंद्राचा वेगळा ध्वज असतो. म्हणजे राज्यघटना वेगवेगळ्या असतात, ध्वज वेगवेगळे असतात. तिथल्या प्रांतिक गव्हर्नमेंटच्या प्रमुखाला एक वेगळा दर्जा असतो. हे जे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे हे जशाला तसं आपण 100% स्वीकारलेलं नाही आहे. त्याचं कारणही आपल्या देशाची जी परिस्थिती आहे तत्कालीन आणि आपल्या देशाचं एकूणच इतिहास पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेऊन आपण संघराज्यातली काही वैशिष्ट्ये स्वीकारलेली आहेत आणि काही एकात्म राज्याचं स्वरूप आपल्या राज्यव्यवस्थेला आपण ठेवलेलं आहे. संघराज्याची कोणती वैशिष्ट्ये आपण स्वीकारलेली आहेत आणि कोणती स्वीकारलेली नाही आहेत. संघराज्यामध्ये जे अधिकाराची विभागणी आहे म्हणजे केंद्र शासनाला काही अधिकार आणि घटक राज्याला काही अधिकार, हे वैशिष्ट्य आपण स्वीकारलेलं आहे. परंतु प्रांतिक गव्हर्नमेंटला स्वतंत्र राज्यघटना आणि केंद्र शासनाची स्वतंत्र राज्यघटना हे तत्व काही आपण स्वीकारलेलं नाही. अपवाद फक्त जम्मू काश्मीर राज्याचा होता. म्हणजे जम्मू काश्मीरला त्याचं स्वतःचं स्वतंत्र संविधान होतं, ते सुद्धा आता 370वा कलम रद्द केल्यापासून जम्मू काश्मीरचं संविधान आता बरखास्त झालेलं आहे आणि भारताचीच राज्यघटना आता जम्मू काश्मीरला लागू झालेली आहे. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये एकच राज्यघटना आपल्या आहे आणि देशासाठी एकेरी नागरिकत्व व एकेरी न्यायालय आपण याची तरतूद करून घेतलेली आहे. म्हणजे न्यायालय प्रांतासाठीचं वेगळं आणि केंद्रासाठीचं वेगळं असं स्वतंत्र न्यायालयाची योजना आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून संघराज्याची काही वैशिष्ट्ये आपण स्वीकारलेली आहेत, संघराज्याची काही वैशिष्ट्ये आपण स्वीकारलेली नाही आहेत. केंद्राला अधिक अधिकार देण्याचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे. त्याचं कारणही असं आहे की आपला देश आपण वेगवेगळे जे काही ब्रिटिश प्रांत आहेत ते एकत्र आणून आणि वेगवेगळ्या तत्कालीन जे संस्थानं आहेत ते एकत्र आणून आपण देश उभा केलेला आहे. आणि त्या काळामध्ये या सर्व संस्थानांना, या सर्व प्रदेशांना एकत्र आणण्याचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर होतं. फुटून बाहेर पडण्याची मानसिकता त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होती आणि या सर्वांना एकात्म ठेवणं, बांधून ठेवणं, या राष्ट्राची उभारणी करणं हे मोठं जिकरीचं आणि आव्हानात्मक असलेलं जे काम आहे त्याला धोका पोचू नये, त्याला अडथळा येऊ नये. इथं एक जिन्सी एकात्माचं राष्ट्र उभा राहावं म्हणून केंद्राला अधिक प्रबळ करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. आणि म्हणून संघराज्याची काही वैशिष्ट्ये स्वीकारत असताना एकात्म राज्याची सुद्धा काही तत्व आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागलेली आहेत. हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणून आपली राज्यघटना अतिशय विस्तृत, मोठी, जगामध्ये सर्वात मोठी असलेली राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटना सांगितली जाते. ती लिखित राज्यघटना, विस्तृत अशी राज्यघटना आणि ताठर व लवचिक अशी राज्यघटना आहे. त्याचबरोबर आत्ताच आपण पाहिलेला जो सरनामा आहे, भारतीय राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे त्यातून अनुस्यूत झालेली जी तत्व आहेत ती आपल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये म्हणून सांगितली जातात, ज्यामध्ये सार्वभौम, समाजवादी आणि लोकशाही गणराज्य. म्हणजे आपला देश सार्वभौम आहे, अंतर्बाह्य कोणत्याही शक्तीने तो नियंत्रित नाही आहे, कोणत्याही शक्तीच्या अधीन नाही आहे, तो स्वतः स्वतंत्र आहे. म्हणजे भारताचं शासन हे निर्णय घ्यायला, कायदे करायला स्वतंत्र आहे आणि इथली जनता या सरकारला निर्माण करते आहे. म्हणजे जनता या ठिकाणी सार्वभौम आहे, जनतेचं सार्वभौमत्व आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आपला देश समाजवादी आहे, समाजवादाचं तत्व आपण स्वीकारलेलं आहे कारण आपल्याला सामाजिक न्यायाची प्रस्थापना या ठिकाणी करायची आहे. म्हणजे स्वातंत्र्यासोबतच समतेचं तत्व या ठिकाणी प्रकर्षानं आपल्या देशाला, आपल्या देशातल्या परिस्थितीला अतिशय महत्त्वाचं असं आहे. कारण एकीकडे आपली प्रचंड लोकसंख्या, दारिद्र्य, साधनांची कमतरता, या परिस्थितीमध्ये सर्वांना समान न्याय आणि आर्थिक व सामाजिक अशा पद्धतीची एक समता आणि सर्वांचा समान दर्जा निर्माण करण्यासाठी म्हणून आपल्याला समाजवादाचं धोरण स्वीकारणं आवश्यक आहे. म्हणून आपण समाजवादाचं धोरण, समाजवादाची ही संकल्पना एक तत्व म्हणून आपण स्वीकारलेली आहे. आणि लोकशाही आणि लोकशाहीत अनुस्यूत असलेलं स्वातंत्र्य ह्या सुद्धा बाबी आपण या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत. आपला देश प्रजासत्ताक तर आहेच, परंतु गणराज्यही आहे. प्रजासत्ताक असणं वेगळं आणि गणराज्य असणं वेगळं.
ब्रिटिश प्रजासत्ताक आहे, इंग्लंड हे प्रजासत्ताक राज्य आहे, परंतु गणराज्य नाही आहे. भारत प्रजासत्ताकही आहे आणि गणराज्यही आहे. गणराज्याचं हे तत्व वैशिष्ट्य आपण फ्रान्सकडून स्वीकारलेलं आहे. गणराज्यामध्ये त्या देशाचा जो सर्वोच्च शासन प्रमुख असतो, संविधान प्रमुख असतो, तो जनतेकडून निवडून आलेला असतो. ब्रिटिशांचा राजा काही जनतेकडून निवडून येत नाही, तो वंश परंपरेने चालत येतो. म्हणून ब्रिटिश राज्यव्यवस्था ही गणराज्यात्मक नाही आहे. परंतु भारताचा जो काही राष्ट्रपती आहे, संविधानिक प्रमुख आहे, तो जनतेतून निवडून येतो आणि त्यामुळे आपण राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर आपण ब्रिटिशांकडून स्वीकारलेली जी संसदीय शासन पद्धती आहे, संसदीय लोकशाही आहे, हे सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा स्वीकार आपण केलेला आहे. आता व्हॉट इज मीन बाय पार्लमेंटरी डेमोक्रेसी असा प्रश्न आपल्याला पडतो. तर आपलं जे गव्हर्नमेंट आहे, कार्यकारी मंडळ आहे, हे कार्यकारी मंडळ संसदेतून आलेलं असतं. म्हणजे आपलं जे पार्लमेंट आहे, लोकसभा आणि राज्यसभा, या लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यच मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि कोणी जर मंत्री झालं तर त्याला 6 महिन्याच्या आत राज्यसभेवर किंवा लोकसभेवर निवडून यावं लागतं. याचाच अर्थ असा की आपलं मंत्रिमंडळ, आपलं कार्यकारी मंडळ हे संसदेतून आलेलं असतं, म्हणून ते संसदीय शासन आहे. त्याचबरोबर ते संसदेला जबाबदार असतं. आपल्या केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा अहवाल त्याला संसदेत सादर करावा लागतो. संसदेतले सदस्य या मंत्रिमंडळाला, कार्यकारी मंडळाला जाब विचारू शकतात, प्रश्न विचारू शकतात. म्हणजे संसदेचं नियंत्रण, संसदेची सर्वोच्चता, संसदेचं श्रेष्ठत्व आणि सार्वभौमत्व आपण स्वीकारलेलं आहे. म्हणून आपलं गव्हर्नमेंट हे संसदीय गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, संसदीय शासन आहे. ही संसदीय लोकशाही आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे. अमेरिकेमध्ये जे गव्हर्नमेंट आहे, कार्यकारी मंडळ आहे, ते संसदेतून आलेलं नसतं, ते अध्यक्षाने निर्माण केलेलं असतं. अध्यक्ष मंत्रिमंडळातील सदस्यांची निवड करतो आणि अमेरिकेतल्या मंत्रिमंडळातील सदस्य हे त्यांच्या पार्लमेंटचे, म्हणजे त्यांच्या काँग्रेसचे सदस्य असण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजेच ते संसदीय शासन नाही आहे, तर ते अध्यक्षीय शासन आहे. असा हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. प्रौढ मतदानाची पद्धती आपण अनुसरलेली आहे, हे एक वैशिष्ट्य आपल्या राज्यघटनेचं आहे. आणि एक स्वतंत्र न्यायालय, म्हणजे न्यायालयाची स्वायत्तता, हे एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या भारतीय राज्यघटनेचं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट केलेले आहेत आणि मार्गदर्शक तत्वही समाविष्ट केलेले आहेत. मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकार या ठिकाणी संरक्षित केलेले आहेत आणि मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून शासनाला राज्यकारभाराचा दिशानिर्देश दिलेला आहे. त्याचबरोबर जनतेचं कल्याण करण्यासाठी, जनतेचा विकास करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची दिशा या मार्गदर्शक तत्वांमधून मिळते. म्हणून या मार्गदर्शक तत्वांना अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी स्थान आहे. हे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, मूलभूत अधिकार हे कलम 12 ते 35 मध्ये आलेले आहेत. एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपण स्वीकारलेले आहेत. आणि मार्गदर्शक तत्वे हे कलम 36 ते 51 या कलमांमधून आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची मार्गदर्शक तत्व आपण स्वीकारलेली आहेत. काही समाजवादी प्रकारची तत्व आहेत, काही गांधीवादी तत्व आहेत, काही आर्थिक तत्व आहेत, काही या पर्यावरणाला अनुसरून जाणीवपूर्वक आपण स्वीकारलेली तत्व आहेत. आंतरराष्ट्रीय शांततेचं समर्थन करणारी काही तत्व आहेत. अशा वेगळ्या प्रकारची तत्व स्वीकारून राज्य शासनाला, म्हणजे गव्हर्नमेंटला, राज्य शासन असा उल्लेख जेव्हा मी करतो तेव्हा प्रांतिक शासन म्हणून नव्हे, राज्य शासन म्हणजे स्टेट म्हणून राज्याचा या ठिकाणी मी उल्लेख करतोय. गव्हर्नमेंट, आपल्या देशाचं जे काही गव्हर्नमेंट आहे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी, मग या देशाच्या गव्हर्नमेंटमध्ये केवळ केंद्र शासनच नाही तर राज्य शासन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे वेगवेगळ्या शासन संस्था आहेत त्यांचाही समावेश होतो. या सर्वांना मार्गदर्शन करणारी ही मार्गदर्शक तत्व आहेत. या तत्वांचा अवलंब करून, अनुसरून आपलं धोरण त्यांनी ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे राज्यकारभार करायचा आहे, त्याप्रमाणे प्रशासन चालवायचं आहे आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. एकेरी नागरिकत्व ही एक संकल्पना या ठिकाणी आपण स्वीकारलेली आहे. संपूर्ण देशामध्ये एकच नागरिकत्व असणार आहे. अमेरिकेसारखं घटक राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि केंद्र शासनाचं वेगळं नागरिकत्व असं दुहेरी नागरिकत्वाची योजना आपल्या देशाने स्वीकारलेली नाही आहे. त्याचबरोबर स्वायत्त घटनात्मक संस्था आपण काही निर्माण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ निवडणूक आयोग असेल,
आपलं सर्वोच्च न्यायालय असेल, CBI सारखे काही वेगवेगळी प्राधिकरणं असतील, काही अशा घटनात्मक ज्या काही संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत, त्याला स्वायत्तता दिलेली आहे, स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत, त्या क्षेत्रामध्ये ते काम करतात स्वायत्ततेनं, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर त्रिस्तरीय शासन पद्धती आपण या ठिकाणी स्वीकार, म्हणजे केंद्र शासन, घटक राज्य शासन आणि स्थानिक शासन, अशी त्रिस्तरीय शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. आपल्या देशानं 1976ला रशियाच्या राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्य स्वीकारली आणि मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 51 याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आलेली आहेत. तत्कालीन गव्हर्नमेंटच्या प्रमुख स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी तत्कालीन खासदार स्वर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती आणि या समितीनं अभ्यास करून कोणती कर्तव्य आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करावीत या संदर्भातला प्रस्ताव सादर केलेला होता. या स्वर्णसिंग समितीनं सादर केलेल्या प्रस्तावानुसार आपण एकूण 10 प्रकारची कर्तव्य सुरुवातीला आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली होती आणि त्यानंतर 11वं जे कर्तव्य आहे ते याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे. जो 2009चा प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा आपण स्वीकारला, त्यानुसार हे 11वं कर्तव्य आपण समाविष्ट केलेलं आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेत सध्या एकूण 11 कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत, हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्या राज्यघटनेचं आहे. आपल्या देशानं एक कल्याणकारी राज्यव्यवस्थेचं स्वरूप स्वीकारलेलं आहे. मगाशीच मी उल्लेख केला की सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हे आपल्या देशासमोरची परिस्थिती लक्षात घेता एक आपलं उद्दिष्ट आपलं ठरलेलं आहे आणि ते आवश्यकही आहे. आपल्या देशामध्ये ही प्रचंड लोकसंख्या, दारिद्र्य, साधनसुविधांचा अभाव, नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता, रोजगाराची टंचाई या सर्व गोष्टी पाहता न्याय प्रस्थापित करणं, सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करणं एक फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणकारी राज्याची भूमिका आपण घेतली आणि राज्याला त्या माध्यमातून काही अधिकार प्राप्त करून दिले, तर जे वंचित समूह आहेत, जे विकासापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे, यांच्यासाठी शासन काही भूमिका घेऊ शकतं, काही कायदे करू शकतं, त्यांच्यासाठी वेगळ्या काही तरतुदी करू शकतं, काही निधी राखून ठेवू शकतं. म्हणून आपल्याला हे वेलफेअर स्टेटचं जे काही स्वरूप आहे ते स्वीकारावं लागलेलं आहे आणि हे आपलं एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीविषयक तरतूद करण्यात आलेली आहे. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर जेव्हा काही संकट कोसळतं किंवा काही विशिष्ट परिस्थिती निर्माण होते तेव्हा संपूर्ण देशामध्ये आणीबाणी लागू केली जाते. एखाद्या वेळेस काही भागामध्ये, काही प्रदेशामध्ये जर काही अपवादजनक परिस्थिती निर्माण झाली आणि घटनेचं संरक्षण करणं आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळणं जर कठीण होऊ लागलं तर त्या प्रदेशापुरती आणीबाणी आपण लागू करतो. तशीही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आणीबाणीविषयक एकूण 3 प्रकारची कलमं आणि त्या अनुषंगानं विविध तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये आलेल्या आहेत. 352व कलम असेल, 356व कलम असेल आणि 360व कलम असेल. ह्या वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून देशामध्ये आणीबाणी लागू करण्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेचं जे वैशिष्ट्य आहे की ही राज्यघटना ही ताठर नाही आहे, तर ती आपल्याला दुरुस्त करता येते, ती बदलता येते, ती लवचिक आहे, ते परिद्रोढ नाही आहे. 368व्या कलमामध्ये राज्यघटना दुरुस्तीची प्रक्रिया या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काळामानानुसार, गरजेनुसार जर आपल्याला काही कलम बदलून घ्यायची असतील आणि न्याय देण्यासाठी काही विशेष योजना करायच्या असतील तर आपल्याला ती कलमं बदलता येतात, त्या तरतुदी बदलता येतात. अशी लवचिकता आपल्या राज्यघटनेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य असं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते मूलभूत अधिकाराचं प्रकरण आहे आणि त्याहून महत्त्वाचं जर काय असेल तर त्या मूलभूत अधिकाराच्या प्रकरणामध्ये समाविष्ट असलेलं कलम 32वा आहे. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेनं देशातल्या नागरिकांना त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचं महत्त्वपूर्ण जे हत्यार दिलेलं आहे ते 32व्या कलमामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. जर नागरिकांचे अधिकार
या ठिकाणी काढून घेतले जात असतील, त्याचं हनन होत असेल तर न्यायाला दाद मागण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आलेला आहे. हे 32वां कलम अतिशय महत्त्वाचं कलम म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं लागेल. आपण आत्तापर्यंत राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया, घटना परिषदेच्या निवडणुका, घटना परिषदेचं कामकाज, त्याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेचे वेगवेगळे स्रोत, राज्यघटना निर्मिती करत असताना घटनाकारांनी कोणत्या देशाकडून नेमक्या कोणत्या बाबी स्वीकारल्या, या सर्व गोष्टी यांचा उहापोह आपण केला. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे, जे मूलभूत तत्त्वज्ञान आहे, जे बेसिक स्ट्रक्चर आहे, तेही समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधानाची जी काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्याचा धावता आढावा आपण या माध्यमातून घेतलेला आहे.